हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। केदारनाथच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये महाराष्ट्रामधल्या 3 जणांचा मृत्यू। राजकुमार जयस्वाल, त्यांची पत्नी श्रद्धा आणि मुलगी काशीचा हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये मृत्यू। अहमदाबाद विमान दुर्घटनेमधल्या 32 मृतांचे कुटुंबियांसोबत डीएनए जुळले। आतापर्यंत 14 मृतदेह कुटुंबियांच्या स्वाधीन। 3 दिवसांच्या नंतरही 241 मृतांची ओळख पटेना। डीएनएच्या आधारे माजी मुख्यमंत्री विजय रुपानींची ओळख पटली। संध्याकाळी मृतदेह कुटुंबियांना सोपवणार। गुजरातचे गृहमंत्री हर्ष संघवी यांची माहिती। रश्मी ठाकरेंच्या हट्टामुळे आदित्य ठाकरेंना मंत्रीपद, भरत गोगावले यांचा दावा। स्वतः मुख्यमंत्री असताना मुलाला मंत्रीपद देणं चुकीचं असल्याचं वक्तव्य। तर गोगावलेंसारख्या उडाणटप्पू लोकांना उत्तर देत नाही, भास्कर जाधव यांचा निशाणा। महापालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडीमधील पक्षांनी कंबर कसली। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचं मुंबईच्या घाटकोपरमध्ये शिबिर। तर ठाकरेंच्या शिवसेना शाखा प्रमुखांशी उद्धव ठाकरेंनी केली चर्चा। 4 वाजता विभाग प्रमुखांसोबत चर्चा करणार। फडणवीस राज भेटीमधल्या चर्चेची माझ्याकडे इत्थंभूत माहिती। रोकटोकमधून संजय राऊत यांचा दावा। फडणवीस एकाच वेळी सगळ्यांना खेळवू पाहतायत। प्रत्येक जण आपल्या तालावरती नाचतो असं फडणवीसांना वाटतं, राऊतांचा निशाणा। दिवंगत संतोष देशमुख यांचा मुलगा विराजचा शैक्षणिक खर्च मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार। विराज आणि धनंजय देशमुखांचा मुलगा सदाभाऊ खोतांच्या सैनिकी शाळेमध्ये शिकणार। पत्नीनेच पतीची कुऱ्हाडीनं वार करून केली हत्या। नाशिकच्या सुरगाणामधली धक्कादायक घटना। 2 महिने शोषखड्ड्यामध्ये पुरून ठेवला मृतदेह। पुण्याचा सराईत गुंड अट्टी रहीम शेखचं सोलापूर पोलिसांकडून एन्काउंटर। लांबोटी जवळच्या चकमकीमध्ये अट्टीचं एन्काउंटर। पुण्यातल्या हडपसर, वानवडी, कोंढव्यामधल्या 15 गुन्ह्यांमध्ये होता सहभागी। वसईमध्ये रईस जाधव बापाकडून संपत्तीचं हिडीस प्रदर्शन। 4 वर्षांच्या मुलाला रोल्स रॉयसमधून मिरवणुकीनं सोडलं शाळेत। जिल्हा परिषदेच्या शाळेमधले शिक्षक नवीत भोईर यांचा प्रताप। कोकणामध्ये मुसळधार पावसाचं थैमान। रायगड आणि रत्नागिरीमध्ये नद्यांना पूर, तर घरामध्ये शिरलं पावसाचं पाणी। जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी। विठ्ठल भक्तांसाठी खुशखबर। पंढरपूरमध्ये आजपासून दर्शनासाठी टोकन द्यायला सुरुवात। तासनतास दर्शनासाठी ताटकळत राहणाऱ्यांना मिळतंय वेळेत दर्शन। इस्रायलच्या हल्ल्यामध्ये 2 दिवसात इराणचे 138 लोक ठार। मृतांमध्ये 9 अणुशास्त्रज्ञ आणि 20 मिलिटरी कमांडर। इराणच्या प्रत्युत्तरामध्ये इस्रायलचे 3 नागरिक ठार। इराणची अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्सला धमकी।